आपल्या घरी ठाण्याकडे जात असताना आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाला। 3 ते 4 अज्ञात हल्लेखोरांनी आव्हाडांची गाडी फोडली। विशालगडावरील वादानंतर आव्हाडांनी संभाजीराजे छत्रपतींवर टीका केली होती। या टीकेनंतर चिडलेल्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनीच हा हल्ला केल्याचा संशय आहे। या हल्ल्यानंतर आव्हाडांनी पुन्हा एकदा संभाजीराजेंना डिवचलंय। आपल्या भूमिकेवर आजही ठाम असल्याचं आव्हाडांनी सांगितलं। जितेंद्र आव्हाड यांची गाडी मुंबईत पी डिमिलो रोड येथील एका सिग्नलवर थांबली होती। याच गोष्टीचा फायदा घेत स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला। जितेंद्र आव्हाड यांच्या ताफ्यातील पोलीस गाडी त्यांच्या गाडीच्या अगदी पाठीमागे होती, पण त्याची पर्वा न करता आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर लाकडी दांडुक्यांनी हल्ला केलाय। त्यांनी आव्हाड यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला। यानंतर लागलीच मागच्या गाडीतील पोलीस संरक्षणार्थ धावून आले। घटनेनंतर स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला। या व्हिडिओ स्वराज्य संघटनेचा एक कार्यकर्ता आपण या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचं म्हणताना दिसतोय। युवराज छत्रपती यांचं रक्त तपासावं लागेल, ते खरंच छत्रपती घराण्यातील आहे का, अशा प्रकारचं छत्रपतींच्या घराण्याशी बेताल वक्तव्य केलं। जितेंद्र आव्हाड, तू मर्द असतास तर पळाला नसतास, तू पळालास। ही सर्वात मोठी बात महाराष्ट्राला समजली। तू पळपुटा आहे। स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे, अशी प्रतिक्रिया स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याने या व्हिडिओतून दिली आहे। या कार्यकर्त्याचं नाव अद्याप समजलेलं नाही। संभाजीराजे छत्रपती यांनी विशालगडावर झालेल्या अतिक्रमणांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली। त्यांच्या संघटनेकडून विशालगडावर आंदोलनही करण्यात आलं होतं। या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंवर टीका केली होती। छत्रपतींचं रक्त तपासावं लागेल असं वक्तव्य आव्हाडांनी केलं होतं। ही टीका संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागली होती। संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता। याच रागातून आज आव्हाडांवर हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे। घटनेनंतर आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले, मी घराकडे जात असताना गाडीवर दगड पडल्याचा आवाज आला, गाडी थांबवायला सांगितली, त्यानंतर हा हल्ला झालाय। संभाजीराजेंची चूक होती। विशालगडावर जे काही झालं ते त्यांच्या आडून झालं। त्यांची भूमिका योग्य नव्हती। राजश्री शाहू महाराजांच्या विचारांच्या विसंगत त्यांची भूमिका होती, हे मी आजही सांगत आहे। राजश्री शाहू महाराजांचं रक्त सर्वांना बरोबर घेऊन जाणारं रक्त होतं, त्यांचं भांडण लावणारं रक्त नव्हतं। शाहू महाराजांचा विचार 1% देखील संभाजीराजेंमध्ये नाही, अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे।